नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कंपोस्ट टी कसं बनवू शकता। झाडासाठी हे खूप चांगलं लिक्विड फर्टिलायझर असते, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। सगळ्यात पहिले मित्रांनो हे जे कंपोस्ट टी असते हे म्हणजे काय असते, आपण हे खतापासून एक लिक्विड फर्टिलायझर तयार करून राहिलो आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिला पॉईंट आहे की कोणतंही खत घेऊन घ्यायचं आहे। कंपोस्ट घेऊ शकता किंवा किचन वेस्ट कंपोस्ट घेऊ शकता किंवा गांडूळ खत तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे किंवा जे शेणखत आहे मित्रांनो, वाळलेलं किंवा तयार शेणखत म्हणजे तयार झालेलं किंवा जे आपल्याला गवऱ्या वगैरे मिळतात मार्केटमध्ये ते घेऊ शकता आपण। तर याच्यापैकी काही पण आपण घेऊ शकता। कंपोस्ट, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा गांडूळ खत किंवा शेणखत तयार झालेलं किंवा न तयार झालेलं असं गौरी पाहू शकता मी घेतलेली आहे, त्याला मी बारीक करून घेतलं आहे असं पावडरमध्ये, तर असं घेऊ शकता। तर या सगळ्यांवर व्हिडिओज तुम्हाला समजा पाहिजे असतील, किचन वेस्ट कंपोस्ट घरच्या घरी कसं तयार करायचं असते, गांडूळ खत अजून शेणखत घरच्या घरी कसं तयार करायचं, त्याच्यावर मी व्हिडिओ आधीच बनवून ठेवला आहे, तर त्याची मी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देऊन देईल, तर ते व्हिडिओज पण नक्की पाहाल। त्याच्यात डिटेलमध्ये सांगितलं आहे हे सगळे खतं घरच्या घरी कसे तयार करायचे। आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला असं 5 लिटरचं कोणतंही कंटेनर घेऊन घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात तुम्हाला हे जे पावडर मी हे कंपोस्ट टी बनवण्यासाठी हे वाळलेले जे शेण आहे ते घेतलेलं आहे, म्हणजे गौरी जी मिळतात त्याची मी पावडर करून घेतली आणि ते घेतलेलं आहे। तर तुम्हाला मग टाकून द्यायचं आहे, 3 ते 4 तुम्ही वाट्या टाकू शकता 5 लिटर पाण्यामध्ये। पण तुम्ही पाहू शकता मी जास्त घेतलेलं आहे, तर याला असं काही नाही आहे मेजरमेंट, तुम्ही याला कॉन्सन्ट्रेटेड बनवू शकता, म्हणजे याला कॉन्सन्ट्रेटेड तयार करू शकता आणि मग याच्यानंतर तुम्ही याला फर्दर समोर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याला झाडांमध्ये वापरू शकता। याच्यात मग तुम्हाला एक गुळचा तुकडा पण टाकून द्यायचा आहे हे लहानसा, अजून मग याला झाकून ठेवून द्यायचं आहे तुम्हाला 3 ते 4 दिवसासाठी। 3 ते 4 दिवसानंतर हे बघू शकता हे असं होऊन जाईल। आता हे तयार झालेलं मी बनवून ठेवलेलं आहे बघा, 3 ते 4 दिवसांनी याचा रंग असं होऊन जाईल, चांगलं याचा अर्क याच्यात उतरून जाईल। मग याला तुम्हाला फिल्टर करायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे। तर एखादा कोणताही खराब कपडा घेऊन घ्याल, पतला घ्याल कॉटनचा, म्हणजे त्यांनी लवकर हे छानल्या जाईल। मग हे तुम्हाला चांगल्याने गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर हे जे उरलेलं आता वेस्ट आहे, हे जे आपलं शेण उरलेलं आहे, तर याला तुम्ही 2 ते 4 वेळा तुम्ही वापरू शकता। 3 टाइम्स तुम्हाला हे यूज करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेनंतर हे तुम्हाला कंपोस्ट म्हणजे हे खत बनवण्यात वापरून घ्यायचं आहे शेण, किंवा तुम्ही याला आपल्या कंपोस्ट बिनमध्ये पण टाकू शकता। मग हे बघू शकता 1 लिटर मी हे फिल्टर करून घेतलं होतं लिक्विड फर्टिलायझर, मी याला 5 लिटर साधं नॉर्मल वॉटरमध्ये डायल्यूट केलेलं आहे, चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग तुमच्या सगळ्या झाडांना हे टाकू शकता। कोणताही झाडं असो, फुलांचे, फळांचे किंवा तुमचे ॲलोवेरा किंवा कोणतेही सक्युलेंट प्लांट्स असतील किंवा तुळशीचे झाड, जेही तुमचे सगळे झाडं असतील सगळ्या झाडांना हे खत तुम्ही टाकू शकता। झाडासाठी खूप चांगलं राहील, झाडाला हिरवंगार ठेवेल, अजून जसे नवीन फळं वगैरे येण्यात मदत होईल। याच्यात नायट्रोजन खूप असते, तर हे खूप चांगलं असते। मग हेच तुम्हाला दर 15 दिवसापैकी हे खत टाकत राहायचं, झाडाला खूप फायदा होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे कंपोस्ट टी घरच्या घरी तयार करायची आहे। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो माझं व्हॉट्सअपचं ग्रुप पण नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे, तर लिंकला क्लिक करून जॉईन करा आणि झाडासंबंधित त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही प्रश्न विचारू शकता। अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला खतांचे व्हिडिओ येत असतील, त्या व्हिडिओला क्लिक करून नक्की पहा, त्याच्यात खतं सांगितलेले आहे। धन्यवाद।